माझे नाव आदित्य सहस्रराव मुंडे आहे. मी आता 7वी वर्गात शिकत आहे. आज मी तुम्हाला संविधान दिनाबद्दल एक प्रेरणादायक छोटीशी कथा सांगणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत एका मोठ्या प्रश्नावर उभा होता. आपल्या भारताने नियम कसे पाळावे, देश कसा चालवावा असे अनेक प्रश्न पडले होते. जसं एखाद्या शाळेला शिस्त आणि नियमांची गरज असते, तसं भारताला एक मजबूत नियमावलीची गरज होती. तेव्हा एक मोठी टीम तयार करण्यात आली. त्या टीमचे नाव होते संविधान सभा. त्या टीममध्ये हुशार, अभ्यासू आणि देशप्रेमी लोक सभेत आले. त्यांना एक मार्गदर्शक हवा होता, जो की सगळ्यांचे विचार ऐकेल, चर्चा करेल आणि योग्य निर्णय घेईल. त्या मार्गदर्शकाचे नाव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण भारताच्या संविधानाचे शिल्पकार असे म्हणतो. संविधान सभेने दिवसरात्र मेहनत केली आणि एका दिवशी जसं एक शिल्पकार हळूहळू शिल्प घडवतं, तसं बाबासाहेबांनी एक एक कलम घालून हळूहळू शिल्प घडवलं, भारताचे संविधान घडवलं. ते विचार करत होते की भारतामध्ये प्रत्येक माणूस समान कसा राहील, प्रत्येक माणसाला न्याय कसा मिळेल आणि बंधुता आणि स्वातंत्र्य कसे वाढेल. खूप चर्चा आणि वादविवादानंतर